गुड मॉर्निंग. तर काल होता संडे. तसं तर रोज 4:30 पावणे 5ला मी उठतेच, पण संडेच्या दिवशी एकदम निवांत, कारण शौर्याच्या टिफिनची काही काळजी नसते. म्हणून आज डायरेक्टली 8:15च्या दरम्यान उठले होते. उठल्यावरती बाहेर थोड्या वेळ उन्हात थांबलो. आता दक्षू तर काही झोपलेला होता. मग आम्ही दोघेही फ्रेश झालो आणि चहा केला. पोहे करायला घेतलेच तोपर्यंत आमचे साहेब सुद्धा उठले. मग त्याला घेऊन इथे मी पोहे बनवले आणि त्याला झोळीमध्ये टाकलं. नंतर आम्ही नाश्ता केला, कारण सकाळी त्याला असं वाटतं ना की आईने मला नुसतं घेऊन बसावं आणि लाड करावे, म्हणून मग त्याला झोळीत टाकलं, नाश्ता केला. त्यानंतर दुपारी तो झोपेतून उठल्याच्या नंतर त्याला आवरलं आणि त्याच्या जेवणाची तयारी केली. तर रोज काहीतरी त्याला असं हेल्दी द्यावंसं वाटतं, म्हणून मी रोज काही ना काही प्रयत्न करत असते की त्याला वेगवेगळं काहीतरी बनवून. म्हणून आज ना गाजर आणि बीटरूटची ते मी प्युरी देणार होते. तर त्यासाठी ना दोन्हींचेही ते वरचे साल काढून घेतले आणि बारीक कट करून घेतले. आता बारीक कट याच्यासाठी केलेत की मला वाफेवरती शिजवायचे होते, म्हणून इडलीच्या भांड्यामध्ये वरती ठेवून घेतलं, पाणी टाकलं आणि वाफेवरती मस्त इथे शिजवून घेतलं. तर याच्यामध्ये ना तुम्ही ऍपल सुद्धा ऍड करू शकता, म्हणजे एबीसी प्युरी ना एकदम छान मुलं आवडीने खातात आणि एकदम हेल्दी आहे. तर वाफेवरती ना मस्त असे शिजवून होतात. बारीक जर कट केले ना तर पटकन इथे शिजवून होतात. आता माझ्याकडे सध्या ऍपल नव्हतं, म्हणून मी ही 2 इंचीच प्युरी करणार होते. तर इथे मस्त शिजले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान इथे थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला लावून घेतलं. आता तुमचं बाळ ना कसं खाते त्याच्यानुसार मी आता इथून पुढे ना जास्त घट्ट कन्सिस्टन्सी मध्ये देणार आहे, कारण तो आता 9 मंथचा कंप्लीट होणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये. त्याला इथे मस्त हेल्दी प्युरी बनवून रेडी होती. दक्षूला खूप जास्त आवडली होती, कारण याच्यामध्ये स्वीटनेस असतं आणि मुलं एकदम आवडीने खातात. त्यानंतर त्याला खाऊ घातलं. आता तो तर झोपेतूनच उठलेला होता, पण खाली ना मला काहीच आवरून देणार नाही म्हणून त्याला थोड्या वेळ झोळीमध्ये टाकलं आणि त्याचं कपाट मला खूप दिवसाचं आवरायचं होतं, मग ते आवरायला घेतलं. बाकी 2-3 जणींनी मला विचारलं होतं की दक्षू आता बसायला लागला का, पण बऱ्यापैकी ना काही मुलांची ग्रोथ ही एकदम स्लो असते, स्लो ऍक्टिव्हिटी करतात त्या. आता माझा मोठा मुलगा आहे ना शौर्य, तर तो सुद्धा खूप उशिरा बसायला लागला होता आणि चालायला सुद्धा खूप उशिरा लागला होता. पण त्याला असं जर बसवलं ना दक्षूला तर तो बसतो, पण स्वतःहून अजून बसायला नाही लागलेला. चला, त्याच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, त्यासाठी तुम्ही मला असेच कनेक्ट राहा.